आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास सदस्यपत्र जिल्हाधिकारी गावडे। राज्यात सन 2021 आणि 2022 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या व अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केलेल्या सदस्यांनी 10 जुलैपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र संबंधित तहसील कार्यालयात दाखल करावे, अन्यथा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 1 अ नुसार त्यांची निवड रद्द होऊन ते सदस्य पदावरून अनर्ह ठरण्यास पात्र ठरतील, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे। मुस्लिम आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले ॲडव्होकेट ढोले यांना एमआयएम पक्षाचा पाठिंबा। मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर सेलू शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात आमरण उपोषणाला 4 जून गुरुवार रोजीपासून बसलेले सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले यांच्या आमरण उपोषणाला सेलू एमआयएम पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला। यावेळी एमआयएम पक्षाचे नेते शेख इसाक पटेल, सिकंदर खान, एमआयएम पक्षाचे सेलू तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शेख वहीद, एमआयएम पक्षाचे सेलू शहराध्यक्ष अबरार बेग, शेख इब्राहिम, सय्यद नियाज भाई सह आदींची उपस्थिती होती। निवडीचे माजी सरपंच यांचा सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा। जिंतूर तालुक्यातील निवडी खुर्द येथील माजी सरपंचाचा वाढदिवस आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व 10वी व 12वीत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून सामाजिक उपक्रम राबवून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला। वाढदिवस म्हणजे मोठे मोठे बॅनर लावून व केक कापून वाढदिवस साजरे करण्याची पद्धत वाढत चाललेली आहे। मात्र जिंतूर तालुक्यातील निवडी खुर्द येथील माजी सरपंच रमेश ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील तरुणांनी एकत्रित येत सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला। यामध्ये डॉक्टर धुराजी काचकुंडे यांनी मधुमेह, दमा, रक्तदाब, हृदयाचे आजार असणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी व विविध रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या, तर गावात भव्य वृक्षारोपण करण्यात आले। शिवाय 10वी व 12वी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला। यावेळी उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, पत्रकार विजय चोरडिया, ॲडव्होकेट मनोज सारडा, संजय गायकवाड यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी ठोंबरे यांनी केले, तर आभार राम ठोंबरे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला। अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समावेश करण्याची मागणी। सध्या परिस्थितीला महाराष्ट्र राज्यात कहार, भोई, केवट, मल्हार सर्व जाती इतर मागास प्रवर्गात NTB वर्गात मोडत असताना या प्रवर्गात जवळपास 150 जाती आहे। परंतु सर्व स्पर्धेच्या युगात आम्ही अल्पसंख्याक असल्या कारणाने इतर मागासवर्ग प्रवर्गातून टिकत शकत नाही। तसे पाहता आमच्या समाजातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे। आमच्या समाजामध्ये मासेमारीसारखी व्यवसाय आम्ही करत असल्यामुळे अजूनही आम्ही मूलभूत प्रश्नापासून दूर आहोत। त्यामुळे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी इतर राज्याप्रमाणे आम्हालाही अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समावेश करून आमच्यावरील अन्याय दूर करावा, असे ग्लोबल कहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षा संगीता कचरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। कहार, भोई, केवट, मल्हार सह इतर राज्यामध्ये म्हणजे त्रिपुरा, ओरिसा व वेस्ट बंगालवरील जातींना स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनुसूचित जातीचा दर्जा देऊन समावेश करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये मोजक्या ठिकाणी कमी प्रमाणात अल्पसंख्याक असल्या कारणाने आजपर्यंत आमची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगती होऊ शकली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आरक्षणाच्या मागणीला मान्यता देऊन अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर सोपान कचरे, विठ्ठल इंडोके, भारत कचरे, देवमन कचरे, जनाबाई भुगासे, शालूबाई लुचारे, मुक्ताबाई निजले, अनुसाया कचरे, उर्मिला कचरे, शोभा कचरे, SK कचरे, यशोदा गहिरे, छत्रपती गहिरे, राधा कचरे, नवनाथ गहिरे यांच्या स्वाक्षऱ्या आहे। वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज। अमित कुमार मुंडे। वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त होत आहे। उन्हामध्ये तर तापमान खूप वाढत असून याचे मुख्य कारण वृक्षतोड असल्याने जर जगायचे असेल तर वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन
गटविकास अधिकारी अमित कुमार मुंडे यांनी केले। ते जिल्हा परिषद शाळा काजळी रोहिणा येथे ग्रामपंचायत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते। यावेळी विस्तार अधिकारी प्रभाकर शिंदे, मधुकर उंबरीकर, सरपंच अर्चना इंद्रोके, भारत इंद्रोके, राजीव वावडे, ज्ञानेश्वर डोईफोडे, श्रीकांत घुबे, सत्यनारायण निर्वळ, अंगणवाडीताई सावित्रीबाई निर्मळ, मनीषा वाघमारेसह आदींची उपस्थिती होती। पुढे बोलताना गटविकास अधिकारी मुंडे म्हणाले की प्रत्येक नागरिकांनी झाडे लावून त्याचे जतन केले पाहिजे। काजळी रोहिणा येथे सन 2024 अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येत असून ती लागवड केलेली झाडे कशी जगवता येतील त्यासाठी प्रयत्न करावा। गावकऱ्यांनी वृक्षांचे पालकत्व स्वीकारून त्याचे जतन करावे असेही आवाहन यावेळी त्यांनी केले। सरपंच यांनी 500 वृक्ष लागवड करून ती जोपासणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले। तर शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारासाठी भाजीपाला लागवड करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्याध्यापकांनी सांगितले। यावेळी विद्यार्थ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती। आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त पालम रुग्णालयास सिमेंट खुर्ची भेट। पालम रुग्णालयात आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सिमेंटाची खुर्ची भेट देण्यात आली। यावेळी पालम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश खंदार, डॉक्टर प्रमोद रोकडेसह कर्मचारी व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आंदोलन संघटना, पालम तालुका अध्यक्ष बालाजी पौड, रिपाईचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवृत्ती हातीआंबिरे, भगवान सिरस्कर यांची उपस्थिती होती। आम्रवन महाविहाराच्या जागेची माजी आमदार बोर्डीकर यांनी केली पाहणी। जिंतूर विधानसभेचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांच्या कल्पनेतून सेलू तालुक्यातील महाविहार देवगाव फाटा येथे लवकरच भव्य दिव्य विहार व भव्य तथागत मूर्ती स्थापना होणार आहे। त्यानिमित्ताने माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सदरील जागेची पाहणी व सुरू होत असलेल्या कामाची पाहणी केली। यापूर्वी आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी सुद्धा आम्रवन महाविहार येथे भेट देऊन पूज्य भदंते यांच्यासह कामासंबंधी सविस्तरपणे चर्चा केली। यानंतर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी धावती भेट देत सर्व जागेची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत पूज्य भदंते संघरत्न, भाजप तालुकाध्यक्ष विजय वाकडे, गुणीरत्न वाकोडे, दत्ता नवले पाटील, सुमेध सूर्यवंशी, युवराज घनसावत, अमोल वाघ, राजू जाधव, राजेश खंदारे, लक्ष्मण खंदारे, दिनकर खंदारे, संजय जाधव व इंजिनियर हाजी अन्सारीसह गुत्तेदार इम्रोजभाई यांची उपस्थिती होती। सलामभाई गुत्तेदार उमरा करण्यासाठी अरब राष्ट्राकडे रवाना। परभणी शहरातील धार रोड येथील रहिवासी सलामभाई गुत्तेदार हे उमरा करण्यासाठी सौदी अरेबिया राष्ट्राकडे रवाना होण्यापूर्वी लोकश्री मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यावेळी लोकश्री मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार, अरसल्ला खान, हाफिज गफ्फार खान, सय्यद इरफान, हाफिज साहब यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। राधाबाई कान्हेकर शारदा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। सेलू येथील कैलाशवासी राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात कैलाशवासी राधाबाई व किशनराव कान्हेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार 5 जुलै रोजी आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष मुंजाभाऊ भिसे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक नाना काकडे, संतोष कुलकर्णी सर, संस्था सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, जयप्रकाश बिहाणी, डॉक्टर AM डग, सुनील डग, प्रल्हाद कान्हेकर, CT नावाडे, N जोशी, प्राध्यापक नागेश कान्हेकर सर, राधाकिशन जवडेकर, जयसिंग शेडके, साईराज बोराडे, सिद्धू खोसे, अनुप देशमुख यांची उपस्थिती होती। याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 1ली ते 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व स्कूल बॅग देऊन गौरविण्यात आले। यामध्ये शेख रिहान, कृष्णा गिरी, आकाश सोळंके, यादव कोरडे, कृष्णा कुकडे, दीपक जसवात, वैष्णवी पाटेकर, अनुराधा मिंड, साक्षी काडे, ज्ञानेश्वरी टिपरकर, रेणुका थोरात, नैतिक महाजन, ओमकार मिंड, संध्या गोरे, यश वैद्य, विनायक मिंड, दिव्या महाजन, राम ठाकरे, स्वराज घनवट, राधिका जोगदंड, युवराज पौड,